नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शितू किचनमध्ये। आज आपण बघणार आहोत पारंपरिक पुरणपोळीची थाळी। चला तर मग बघूया। 2 वाटी मी हरभऱ्याची डाळ स्वच्छ 2दा ते 3दा धुवून घेतलेली आहे। त्यानंतर एका कुकरमध्ये आपण डाळ काढून घेऊयात। ज्या वाटीने डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने मी 5 वाटी पाणी घेतलेलं आहे। 2 वाटी डाळीला 5 वाटी पाणी घेतलेलं आहे, कारण की आपण कटाची आमटी करणार आहोत, त्याच्यामुळे 1 वाटी पाणी जास्त घेतलेलं आहे। त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तेल आणि थोडंसं किंचित मीठ टाकलेलं आहे। मिठामुळे चव छान येते पुरणाला। त्यानंतर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते 2दा ते 3दा सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे किंवा मग आपण वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे। अत्यंत महत्त्वाची टीप आहे पोळ्या छान होण्यासाठी। त्यानंतर हळदीचं पाणी करून घेतलेलं आहे। पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि जे हळदीचं पाणी करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला छान मऊ लुसलुशीत अशी कणिक मळून घ्यायची आहे। तुम्ही इथं अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल। त्यानंतर थोडंसं तेल लावून आपल्याला आणखी 2 ते 3 मिनिट पीठ छान मळून घ्यायचं आहे। जेवढं जास्त पीठ आपण मळाल तेवढी आपली पोळी छान मऊ लुसलुशीत तयार होते। हे अशा पद्धतीचं पीठ आपलं तयार झालं पाहिजे। त्यानंतर वरतून थोडंसं तेल लावून आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। कणिक आपली कधीही सुरुवातीला मळून ठेवली पाहिजे, म्हणजे बाकीचं स्वयंपाक होईपर्यंत कणिक छान मुरते। 3 शिट्ट्यामध्ये डाळ सुद्धा आपली छान शिजलेली आहे। अगदी एकसारखी डाळ शिजलेली आहे। खाली एखादं भांडं ठेवून त्याच्यावरती एक चाळणी ठेवून आपल्याला डाळ त्याच्यावर काढायची आहे। थोडीशी डाळ आपण आमटीसाठी काढून ठेवणार आहोत। पुरण बनवण्यासाठी एक जाड तळाचं आपल्याला पातेलं घ्यायचं आहे। त्या पातेल्यामध्ये डाळ काढून घेऊयात आणि ते मॅश करून घ्यायचे आहे। मॅश का करून घ्यायचे हे मी पुढे सांगणार आहे। त्यानंतर 1 वाटी मी गूळ टाकलेला आहे। मंद आचेवर आपल्याला पुरण शिजवून घ्यायचं आहे। 2 वाटी डाळीला मी 1 वाटी गूळ टाकलेला आहे। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपल्याला मध्ये मध्ये हलवत आपल्याला पुरण शिजवून घ्यायचं आहे। सुरुवातीला पुरण आपलं पातळ होतं, जसं शिजत जाईल तसं घट होत राहतं। सुरुवातीला बघा आपला चमचा अजिबात त्याच्यामध्ये उभा राहत नाही। जसं आपलं पुरण घट्ट व्हायला लागतं, शिजायला लागतं, तसा एखादा चमचा आपल्याला त्याच्यामध्ये रोवून बघायचा आहे। उभा राहिला की समजून जायचं आपलं पुरण छान शिजलेलं आहे। गॅस बंद करायचा आणि पुरण काढून घेऊयात। हे बघा पातेल्याला अजिबात पुरण चिटकलेलं नाही, मस्त असं पुरण आपलं तयार झालेलं आहे। सुरुवातीला डाळ वाटून घ्यायचं कारण हेच आहे, आपलं पातेल्याला पुरणही चिटकत नाही आणि अगदी 1 मिनिटात आपलं पुरण वाटून निघतं। हे बघा अगदी 1 मिनिटात आपलं पुरण वाटून झालेलं आहे आणि अगदी जरी आपलं पुरण थंड झालं तरी आपलं पुरण वाटायला त्रास अजिबात होत नाही। त्यानंतर वेलची पूड आणि जायफळ आपण किसून घातलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं। पुरण आपलं तयार झालंय। त्यानंतर भजीसाठी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट, ओवा, एक बारीक कांदा कट करून घेतलेला आहे आणि पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता आपण कटाची आमटी करूया। त्यासाठी मी खोबरं भाजून वाटून घेतलेलं आहे। लसूण अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे। एक जाड तळाचं पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये मोठे 2 पळी तेल घेतलेलं आहे। कटाच्या आमटीला तेल जरा जास्त वापरलं जातं, त्यामुळे कट सुद्धा छान येतो आमटीला। त्यानंतर तेल चांगलं गरम झालं की जिरे मोहरी टाकायची आहे। जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर आपण लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आहे। लसूण अद्रकची पेस्ट सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। खोबरं टाकायचं आहे। खोबरं सुद्धा आणखी छान भाजून घ्यायचं। त्यानंतर घरचा काळा मसाला टाकलेला आहे 2 चमचे आणि 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे। मिक्स करून आपल्याला जे आपण डाळीचं पाणी काढून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे। डाळीचं जे पाणी निघालेलं आहे त्यामध्येच आपण काढून घेतलेली डाळ मिक्स करायची आहे, म्हणजे आपल्या आमटीला छान दाटसरपणा येतो। चवीनुसार मीठ सुद्धा मी त्याच्यामध्येच टाकलेलं आहे। ज्या क्वांटिटीमध्ये आपल्याला आमटी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करायचं आहे। त्यानंतर आणखी एक टीप आहे, एक छोटा आपल्याला पुरणाचा गोळा आमटीमध्ये टाकायचा आहे, यामुळे आपली आमटीची चव अप्रतिम लागते। त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे आणि एकीकडे आपली आमटी शिजेपर्यंत आपण दुसरीकडे तळून घेऊयात। कुरडे पापडे तळून घेतले। त्यानंतर मी भजीसुद्धा तळून घेते। भजीसुद्धा आपली तळून झालेली आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडला आपली आमटीसुद्धा तयार झालेली आहे। छान उकळू द्यायची, जेवढी उकळेल तेवढी आमटी छान लागते। कटसुद्धा छान आलेला आहे। आपण आमटी काढून घेऊयात।
आता आपण पोळ्या बनवायला घेऊयात. पोळ्या बनवायच्या आधी आणखी 2 ते 3 मिनिट आपल्याला छान कणिक मळून घ्यायची आहे. अशा पद्धतीचं मऊ लुसलुशीत आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण पोळ्या बनवायला घेऊयात. पिठाचा गोळा घ्यायचा, जास्त मोठाही घ्यायचा नाही. हातावर छान मळून घ्यायचा. पिठाचा हात लावून आपल्याला छान वाटी बनवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला वाटी बनवून घ्यायची आहे आणि जेवढं आपण कणिक घेतलेली आहे त्यापेक्षा थोडासा मोठा आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने वाटीमध्ये आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे. खालच्या अंगठ्याच्या सहाय्याने पीठ आपल्याला वरती ढकलत जायचं आणि वरच्या हाताच्या सहाय्याने आपल्याला पुरणमध्ये दाबत जायचं. त्यानंतरनी अशा वरच्या हाताच्या सहाय्याने आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे. जर का वरी एक्स्ट्राचं पीठ असेल तर ते काढून घ्यायचं आहे. जास्त नसेल तर आपल्याला तिथंच ते दाबून घ्यायचं आहे. आपण पिठामध्ये आपल्याला उंडा घोळून घ्यायचा आहे. आपल्याला कोरा पेपर घ्यायचा आहे, त्याच्यावरच आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. त्याआधी आपल्याला उंडा आपल्याला असं थोडंसं हाताने दाबून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या पोळीमध्ये पुरण अगदी एकसारखं लागतं आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी आपली खाली चिटकायचं एकच कारण असू शकतं, ते म्हणजे आपण जास्त दाब देऊन पोळी लाटतो. त्यामुळं आपल्याला होईल तेवढं एकदम हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता, एकदाही मी पोळी उचललेली नाही किंवा पीठसुद्धा मी डबल लावलेलं नाही. तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता आणि एक दुसरी पद्धतसुद्धा मी पुढे दाखवणारच आहे. एकदाच सुरुवातीला जास्त पीठ लावून घ्यायचं उंड्याला आणि अजिबात परत पोळी उचलायची नाही. जास्त उचलल्यानं सुद्धा आपली पोळी फाटू शकते, चिटकू शकते. त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीने खाली एकदम कोरा पेपर टाकून त्याच्यावर पोळी लाटून घेऊ शकता. एकदम हलक्या हाताने जर पोळी लाटली तर अजिबात चिटकत नाही. त्यानंतर तवा चांगला गरम झाला आहे, थोडंसं तेल टाकायचं. सुरुवातीच्या पोळीसाठीच तेल टाकायचं, नंतरनी तेल नाही टाकलं तरीही चालेल. पोळी एक साईडने छान भाजली की दुसऱ्या साईडने उलटून घेऊयात. त्यानंतर लगेच आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. जास्त ही पोळी सारखं उलटायची नाही, त्यामुळं आपली पोळी फुटू शकते. छान लगेच आपल्याला तेल लावून झालं की मस्त अशी पोळी आपली टम्म फुगायला लागते. पोळी चांगली एका साईडने भाजू द्यायची, मगच आपल्याला उलटून घ्यायची आहे. सारखं आपल्याला पोळी अजिबात उलटायची नाही. काटोकाट आपली पोळी फुगलेली आहे, उलटवून घेऊयात. दुसऱ्या साईडनं सुद्धा आपण तेल लावून घेऊयात. पोळी एवढी फुगली की ते साईडनं आपोआप काटाने फुटलेली आहे. पोळी एवढी छान फुगलेली आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा आपण उलटून घेऊयात. 1 ते 2 वेळेस फक्त आपल्याला उलटून घ्यायची आहे. हे बघा, एवढी मऊ लुसलुशीत पोळी आपली तयार झालेली आहे की थोडं जरी उलटणे लागलं तरी आपली पोळी फुटते, एवढी मऊ झालेली आहे. त्यानंतर पोळीची घडी मारून आपण काढून घेऊयात. गुळवणीसाठी सुद्धा आपण अर्धं दूध अर्धं पाणी आणि तुमच्या आवडीनुसार गूळ टाकायचा आहे. वेलची पूड टाकून आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडला गुळवणीसुद्धा तयार झाली. आता आपण दुसरीसुद्धा पोळी बनवून घेऊयात. असाच उंडा बनवून घ्यायचा आपल्याला आणि वरती जर का एक्स्ट्राचं पीठ असेल तर काढून घ्यायचं आहे. पिठामध्ये घोळून आपल्याला हाताने थोडंसं आपल्याला थापून घ्यायचे आहे. हे बघा, अशा पद्धतीनं थोडीशी पोळी लाटली की हातावरती उचलून तुम्ही नंतरनी एकदा खाली पीठ टाकायचं आहे. पीठ लावून आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा पोळी करून घेऊ शकता. सुरुवातीला मध्ये लाटायची आणि नंतरने आपल्याला काठ लाटून घ्यायचे आहे. पोळीचे काठ हे अतिशय पातळच असले पाहिजे, तेव्हाच ती पोळी खायला मज्जा येते. दुसरीसुद्धा पोळी आपण छान अशी एकदम पातळ अशी लाटून घेतलेली आहे. आता आपण भाजून घेऊयात. एक साईड भाजली की दुसऱ्या साईडनं आपण पलटवून घेतलेली आहे. दुसरीसुद्धा पोळी काठोकाठ फुगलेली आहे. तेल लावून घेऊयात. मस्त लुसलुशीत अशा पोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. पोळी पलटताना अगदी हलक्या हाताने आपल्याला पलटून घ्यायची आहे. उलटण्याच्या टोकाने सुद्धा आपली पोळी फुटू शकते. दुसरी ही पोळी आपण छान भाजून घेतलेली आहे. मस्त घडी मारून आपण काढून घेऊयात. आता आपण कढी करून घेऊयात. कढीसाठी मी ही ताक घेतलेला आहे. ताकामध्ये 1 चमचा बेसन टाकलेला आहे. हळद, मीठ, तिखट टाकलेलं आहे ताकामध्येच.
त्यानंतर तेल घेतलेलं आहे, मोहरी चांगली तडतडली की जिरे टाकलेले आहेत, त्यानंतर लसूण टाकलेलं आहे. कढीपत्ता असेल तर आवर्जून घाला, कढीपत्त्याशिवाय कढी नाही, पण माझ्याकडे इथं अवेलेबल नव्हता. त्यानंतर आपण ताक टाकून घेऊयात. कोथिंबीर टाकलेली आहे. एक उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. कढीसुद्धा आपली तयार झाली आपली पारंपरिक पुरणपोळीची थाळी. पोळ्या अगदी मऊ लुसलुशीत तयार झालेल्या आहेत. अगदी पातळ अशी पोळीची वरची लेयर झाली आहे. अगदी माझा हात त्यातून दिसत आहे. एवढी पातळ अशी ही पोळीची वरची लेयर झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.